सूबेदारी गेस्ट हाउस में जो प्रोग्राम रहा, पूरे पदाधिकारी मौजूद थे। क्या मौजूद है इस मीटिंग का? आज अंतर्राष्ट्रीय मानवाधिकार न्यायिक सुरक्षा परिषद की 6 मई मीटिंग हुई और इस मीटिंग में औरंगाबाद और महाराष्ट्र के तमाम कोने से यहाँ लोग आए। अहमदनगर से, वैजापुर से, गंगापुर से, सिल्लोड से, उसके बाद में खुलदाबाद से, दौलताबाद से सब लोग आए मीटिंग में। और मीटिंग में खास मकसद हमारा ये था कि जो हमारी संगठन अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार, महिला उत्पीड़न, बाल उत्पीड़न में जो काम करती है, तो वो काम हमने किस तरह से करना चाहिए, शासन प्रशासन का हमने सहयोग कैसे लेना चाहिए और शासन और प्रशासन को हम कैसी मदद करना चाहिए, उस संदर्भ में हमारे तमाम पदाधिकारियों ने उनको गाइडेंस करे और मालूमात दिए। उसके अलावा पर्यावरण पे और व्यसन मुक्ति पे हम किस तरह से काम कर सकते हैं, देश को हम किस तरह से आगे लेके जा सकते हैं, शिक्षण विभाग में हम किस तरह से खास तौर पे काम कर सकते हैं, ये हमारे संगठन के तमाम लोगों ने गाइडेंस करे और उस पर काम करने का हम लोगों ने यहाँ पे आज मीटिंग में ठहराव पास कर लिया। आज के मीटिंग में कौन कौन थे? आज की मीटिंग में हमारे नेशनल लेवल के पदाधिकारी श्री बेग साहब जो नेशनल समन्वयक है, महाराष्ट्र के अध्यक्ष हमारे डॉक्टर अपने शेख साहब है, शेख हवी साहब है, उसके बाद में रुकैया बाजी है जो महाराष्ट्र के महिला अध्यक्ष है, मराठवाड़ा के अध्यक्ष हमारे नित्य साहब है और बाकी मराठवाड़ा के उप सचिव, उपाध्यक्ष और औरंगाबाद जिले के, नगर जिले के पदाधिकारी है, फुलदाबाद तालुके के पदाधिकारी, सभी लोग मौजूद थे। सर, महाराष्ट्र में जिस तरह से अन्याय अत्याचार बढ़ा है, कहीं ना कहीं महाराष्ट्र गवर्नमेंट इस पे ख्याल नहीं कर रही है, क्राइम भी ज़्यादा बढ़ा है, क्या बोलूं? हमारे संगठन ने खास तौर पे गवर्नमेंट को लेटर लिखे है अभी कि जब भी नियुक्ति करेंगे हम लोग, कोई भी प्रशासन में रहने दो, रेवेन्यू डिपार्टमेंट में रहने दो, शिक्षण विभाग में रहने दो या कोई खास कंपनी में रहने दो, तो उसके लिए जो भी कैंडिडेट का या जो भी कर्मचारी की नियुक्ति करेंगे उसमें खास तौर पे उसका मेडिकल सर्टिफिकेट, कैरेक्टर सर्टिफिकेट, पुलिस से कैरेक्टर सर्टिफिकेट और खास तौर पे उसकी मानसिकता चेक करके उसका प्रतिज्ञा पत्र हम लेंगे। महिलांच्या सुरक्षेसाठी तुमचं काय पाऊल राहणार सांगितलं? महिला सुरक्षेसाठी खास विशेष पाऊल आमचं महिलांनी आमचे तक्रार निवारण केंद्र आमचं, त्या तक्रार निवारण केंद्रावरती 24 तास हा फोन नंबर चालू राहणार आहे। तुम्ही केव्हा त्याच्यावर तक्रार करू शकता आणि महिलेला जेव्हा आमची आवश्यकता वाटेल, आमच्या संघटनेबद्दल मदतीची जरूरत पडेल, आम्ही केव्हाही तयार आहे। महानगरपालिकेमध्ये 4000 कामगार आहे, त्यांची छळ करण्यात येत आहे, त्यांना पगार देत नाही 6-6 महिने, त्यांना तुम्ही काय मदत करणार आहे या संदर्भात? फक्त त्या कर्मचाऱ्यांनी ज्यांच्यावर अन्याय होत आहे महानगरपालिकेमध्ये, त्या कर्मचाऱ्यांनी आम्हाला पत्र द्यावे, ॲप्लिकेशन द्यावे, तक्रार द्यावी, त्याचं 100% आम्ही काम करू। पुढचं तुमचं पाऊल काय असणार? आता महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जागेवरच भ्रष्टाचार चालू आहे। भ्रष्टाचारामध्ये कसं माहिती आहे का, भ्रष्टाचार जो माणूस भ्रष्टाचार करतो आणि ज्याच्याकडे पैसे घेतात त्या माणसाला तक्रार करायला पाहिजे आमच्याकडे, त्याच्यावर 100% आमची संघटना काम करते, 100%, फक्त तक्रार करायला पाहिजे आमच्याकडे। आतापर्यंत तुमच्या संघटनेने किती प्रकरणे उघडण्यात आले, बोगस प्रकरण उघडण्यात आलेले? बघा, आमच्या संघटनेमार्फत बरेच प्रकरण उघडण्यात आलेले आहे। सर्वात अगोदर आमच्या जळगावला एक जामनेरमधून एक महिलेवर आदिवासी मुलीवर अत्याचार झाला होता, ते प्रकरण आम्ही संघटनेमध्ये उघड केलेलं आहे आणि त्याच्यात आरोपीला अटक सुद्धा झालेली आहे। त्याच प्रकारे आमच्या संघटनेमार्फत शहाबाजारच्या भागामधून एका मुलीचं अपहरण होऊन राजस्थानमध्ये विक्री करण्यात आली होती। आमच्या संघटनेचे कार्य करून त्या मुलीचं परत औरंगाबादला आणून त्या कुटुंबाला परत केलेली आहे। त्याच्या व्यतिरिक्त आमच्या आता जे महाराष्ट्रामध्ये म्हणा किंवा देशामध्ये म्हणा जो प्रकार चालू आहेत, त्या प्रकारे आम्ही संघटना काम करत आहे की त्या महिलेला सुरक्षा कशी भेटेल आणि न्याय कसा भेटेल। कंपन्यामध्ये पण कामगारांना छळ होत आहे। शेंद्र्यामध्ये अक्षरशः एक दलित समाजाच्या कर्मचाऱ्यांना काढण्यात आलं आणि त्यांना जातीवर शिव्या देऊन काढण्यात आलं। अट्रॉसिटीसाठी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे, काय सांगणार? बघा, त्यांच्यासाठी विशेष गुन्हा म्हणजे विशेष कलम लावलेली अट्रॉसिटीची, तो गुन्हा प्रक्रिया चालू आहे। फक्त आमच्या संघटनेचा प्रोटोकॉल आहे, कुणावर अन्याय झाला फक्त त्यांनी आमच्याकडे तक्रार करा, फक्त बाकीचं काम कशी करायचं आमची संघटना संघटना डिसाईड करते आणि त्याच्यात 100% कारवाई होते। फक्त कोणी ज्याच्यावर गुन्हा म्हणजे त्याचा अन्याय झालेला, अत्याचार झालेला, काही कोणाकडे भ्रष्टाचार झालेला आहे त्याने फक्त आमच्याकडे तक्रार करायला। नागरिकांना काय आवाहन करणार? नागरिकांना आम्ही आवाहन करू की तुम्ही जागृत राहा, जागे राहा आणि शिक्षण घ्या, संघर्ष करा आणि संघटित राहा। धन्यवाद। आपलं नाव? माझं नाव, माझ्यासोबत जे आमचे डॉक्टर बेग साहेब, हे राष्ट्रीय नॅशनल लेवलचे समन्वयक आहे और महिला अध्यक्ष आमचे श्रीमती बेग साहेब, तसेच आमचे माझ्यासोबत जे आहे शेख साहेब ते महाराष्ट्राचे अध्यक्ष आहे आणि तसेच बाकी पदाधिकारी सुद्धा आहेत, नित्य साहेब आहे, सय्यद साहेब आहे आणि मी स्वतः शेख रशीद रहमान, राष्ट्रीय महासचिव। येथे आंतरराष्ट्रीय मानवाधिकार न्याय सुरक्षा परिषदेची 6 मई आज मीटिंग घेतली आहे। या मीटिंग संदर्भामध्ये आमच्या महाराष्ट्रातील सर्व पदाधिकारी, वरिष्ठ, सिनियर सदस्य हे सगळे उपस्थित होते। यांच्यासमोर आज महाराष्ट्रामध्ये जे घडत आहे भ्रष्टाचार विरोधी, या संदर्भात महिला बचाव आणि उत्पीडन
या सर्व संदर्भामध्ये आम्ही याच्यावर मार्गदर्शन केलं. या मार्गदर्शनामध्ये सांगितलेलं आहे, ज्याला कोणाला काही त्रास होत असेल, भ्रष्टाचार असेल, कोणाला नोकरीवरून काढत असेल किंवा अन्यायी छळ होत असेल, त्यांनी आमच्या संघटनेशी संपर्क करावं. आमच्या संघटनेशी संपर्क केल्यानंतर आम्ही त्याला न्याय मिळवून देण्याचं काम आमची ही मानवाधिकार संघटना 100% करेल यांची मी ग्वाही देतो. आणि तुमच्या संघटनेचा काय एखादा नंबर वगैरे आहे का टोल फ्री? आमच्या सगळं टोल फ्री नंबर आहे आणि सगळ्या पदाधिकाऱ्यांचे नंबरसुद्धा आम्ही ग्रुपवरती केलेला आहे. प्रत्येक तालुक्यामध्ये आहेत. त्या आमच्या पदाधिकाऱ्यांनी संपर्क जर केला त्यांनी, आम्ही तात्काळ त्यांना त्यांचे जे असतील निवारण करून देण्याचे मी संपर्क. तो किसी को आपसे कांटेक्ट करना तो कौन सा नंबर है हमारा 9028352555. महाराष्ट्र अध्यक्ष अल्पसंख्याक शेख साहेब या नावाने जर सेव्ह करा, या नंबरने द्या. 24 आवर सेवा तुम्हाला उपलब्ध राहील. ॲक्सिडेंट असेल, हॉस्पिटल असेल, बाकी पोलीस स्टेशन असेल, छेडछाडीचं असेल, शाळा संदर्भात असेल किंवा कोणी भूकमारीचं असेल, या संदर्भात जर केलं तर आम्ही 24 आवर्समध्ये आपल्याला आमची सेवा उपलब्ध देण्यास तयार आहोत. काही ठिकाणी पोलीस स्टेशनमध्ये जर समजा कोणी पीडित गेला आहे तर गुन्हा दाखल करत नाहीत पोलीस लोक. गुन्हा दाखल करत नसतील ना तर आमच्याशी संपर्क करा. का करत नाही आम्ही त्या पोलीसवाल्यांना बोलू, कशा संदर्भात करत नाही. आणि प्रत्येक पोलीसवाल्यांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल करून घ्यायचा हा अधिकार आहे. त्यांनी NC असेल किंवा नॉन कॉग्लिबल असेल, कॉग्लिबल असेल किंवा त्यांनी CRPC अंतर्गत त्यांनी गुन्हा दाखल करून घ्यायलाच पाहिजे, अन्यथा वापस करता येणार नाही. यांच्यावर कोणी राजकीय प्रेशर कोणी टाकत असेल तर आमच्याशी संपर्क करा. आम्ही त्यांचे पोलीसवाल्याला सांगून गुन्हे दाखल करून देण्याची आम्ही हे आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटना ही ग्वाही देतात. माझं नाव भारतरत्न शेख साहेब, आंतरराष्ट्रीय मानवाधिकार न्याय सुरक्षा परिषद, महाराष्ट्र अध्यक्ष. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.